मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण वाटेगाव तालुका वाळवा येथील महावितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण काही वाटेगावातील नागरिक आता सध्या जे स्मार्ट मीटर जे बसलेलं आहे त्यामुळे काही लोकांचं थकीत वीज बिल असल्यामुळं अचानक त्यांची विद्युत पुरवठा घरातील बंद झालेला आहे. त्यामुळं पूर्ण आता ते वायबल झालेले आहेत. त्यांची मानसिकता बिघडलेली आहे, कारण अचानक लाईट बिल कसं बंद होतंय. कारण ह्याच्या अगोदर अशी परिस्थिती होती की 2 महिने 3 महिने जरी लाईट बिल थांबलं तरी वायरमॅनाशी संगनमत करून ते 2-3 महिन्यानंतर पैशाची काहीतरी तडजोड करून ते लाईट बिल भरत होते. पण सध्या अचानक आता स्मार्ट मीटर बसल्यामुळं कुणाशीही चर्चा न होता ते ऑटोमॅटिक प्रोसेसप्रमाणे ते विद्युत पुरवठा खंडित करते. यामुळे सगळी आता इथं काही नागरिक आलेले आहेत. यांनी आता MSEBला निवेदन दिलेलं आहे. काही इथं चर्चा झालेल्या आहेत. तर नेमकी काय त्यांची परिस्थिती आहे, काय त्यांची मागणी आहे, ते वाटेगावचे काही नागरिक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया. विकास नमस्ते. नमस्कार. जय भीम जय शिवराय. नेमकी आता आपण MSEBवर आता जी काय तुमचा दंगाधोपा झालेला आहे, काही चर्चा झालेली आहे, नेमकी काय परिस्थिती आहे, स्मार्ट मीटरवर आपलं काय मत आहे? स्मार्ट मीटरवर आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये, पण स्मार्ट मीटर जे वाटेगावात बसवलं गेलं ते किती टक्के प्रमाणात बसवलं गेलं ह्याचा अहवाल आम्हाला ना MSEB देते, ना ग्रामपंचायत देते, ना वरून जे आलेले अधिकारी आहेत त्यांनी पण MSEBला दिलेलं नाही, ना ग्रामपंचायतला दिलेलं आहे की बाबा आम्ही एवढे टक्के स्मार्ट मीटर आम्ही वाटेगावात बसवलेले आहेत. आम्ही MSEBत आलो. MSEBला जर आम्ही विचारलं की बाबा तुम्ही किती टक्के स्मार्ट मीटर बसवले, तर ते सरळ सरळ म्हणतात आम्हाला काही माहित नाही, ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही. ग्रामपंचायतचा पण ह्याच्याशी काही संबंध नाहीये. मग आम्ही कुणाला विचारायचा हा प्रश्न. नेमका तुमचा प्रॉब्लेम काय? स्मार्ट मीटर बसवलेत किती हा आकडा पाहिजे की तुमची स्वतःची लाईट घरात बंद हा प्रॉब्लेम आहे? माझी स्वतःच्या लाईटचा प्रश्न नाहीये, माझ्या समाजाचा प्रश्न आहे. माझ्या समाजाचा म्हणजे माझ्या वाटेगावचा प्रश्न आहे हा. आज माझ्या वाटेगावमध्ये बरेच शेतकरी आहेत, शेतकरी बांधव आहेत किंवा गोरगरीब आहेत. आज गोरगरिबांच्या घरात आज माझी आई आहे म्हणा किंवा माझ्या काही घरातले लोक आहेत, पेशंट आहेत. आज उन्हाची एवढी त्राई आहे की त्या उष्णतेने माणसं आता इतकी बेहाल झालेली आहेत. त्यात तुम्ही जर ही लाईट कट करत असाल तर त्यांच्या परिस्थितीचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना कोण समजून घेणार? जर त्यांना काही दगा फटका झाला तर त्याला जिम्मेदार कोण? तर आपलं काय मत आहे, किती टक्के तुमच्या माहितीनुसार किती टक्के स्मार्ट मीटर बसले वाटेगावात? स्मार्ट मीटरचा आम्हाला अहवालच नाहीये. ना MSEBने दिलाय, ना ग्रामपंचायतने दिलाय, ना MSEBला पण अहवाल माहित नाही की बाबा किती टक्के तुम्ही स्मार्ट मीटर बसवलेत. MSEB फक्त आम्ही विचारायला गेलो की MSEB सांगते की वरनच तो आम्हाला असा आदेश आहे की वरनच कटिंग होतंय सगळं, आमचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. आता आपली मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे, एक तर सरसकट लाईट कट करा, नाहीतर आमची लाईट जोडून द्या. आणि आमचे याचा विषय असा आहे की जे थकीत आहेत त्यांचेच फक्त विद्युत पुरवठा बंद होणार आहे. नाही आमचा थकीत आहे, आम्ही मान्य करतोय आमचा थकीत आहे, आम्ही मान्य करतो. पण आता तुम्ही जे मगाशी बोलला की बाबा नाही का 3 महिने जरी लाईट म्हणजे पूर्वीचा जो असा विषय होता की 3 महिन्यानंतरही आपण लाईट बिल भरत होतो. कुठेतरी आपण बाबा आपले वायरमॅन होते किंवा बरेचसे वायरमॅन आपले आहेत, आता त्यांची नावं निघतात. हजारे साहेब असतील, सगळे आहेत बऱ्यापैकी, काळे साहेब असतील, ते संगनमताने इकडे तिकडे करून बाबा लाईट बिल बाबा हे घे माझ्याकडे 500 रुपये हे तू भर, पण भर, अशी माणसं होती. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की बाबा तुम्ही महिन्याला आमच्याकडे लाईट बिल घेताय, आम्ही महिन्याला भरतोय की, पण महिन्याचं दुसऱ्या बिल येतंय तोपर्यंत आम्ही ते दुसरं आणि पहिले हे पण भरायला आमची ताकद आहे, आम्ही भरणार आहे. पण आम्हाला एक प्रश्न पडलाय की स्मार्ट मीटरवाल्यांचीच तुम्ही लाईट का कट करताय? मीटरच त्यांनी त्यासाठी बसवलंय. मुद्दा आमचा बरोबर आहे, कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, आता पुढे दुष्काळ आहे, त्यामुळे लोकांची आर्थिक अडचण आहे. MSEBने सुद्धा कुठे समजून घेणं गरजेचं आहे, कारण हा पर्याय फक्त ग्रामीण भागातच का, तुम्ही शहरी भागात हा पर्याय करू शकताय. आणि जरी ग्रामीण भागात थोडी सूट देणं गरजेचं आहे, तर सध्या दुष्काळाची सुद्धा सावट आहे. पाठीमागात युद्ध परिस्थितीमुळे पूर्ण व्यवसाय कोलमडला आहे, शेतकरी कोलमडलेला आहे, छोटे मोठे व्यवसायीन अडचणीक आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्ही हे आत्ताचा काळ थोडा समजून घेणं, त्यांना थोडी सवय होणे, कारण याच्या अगोदरची सवय अशी होती की 2-2, 3-3 महिन्याचे एकदम लाईट बिल काहीतरी आर्थिक तडजोड करून ते लाईट बिल भरू शकत होते. पण अचानक तुम्ही आता जर आज तुमचं टायमिंग संपली की आज संध्याकाळी लाईट बंद आणि उद्या जर पैसे तडजोड झाली नाही, प्रत्येकाचीच आर्थिक अवस्था चांगली आहे असं नाही. त्यामुळे MSEBचं समजून घेणे गरजेचं आहे, कारण सर्वसामान्य लोकांच्या घरी कोण आजारी पेशंट असतात, लहान मुलं असतात, परीक्षेचा कालावधी सुरू आहे, अभ्यासाच्या सुद्धा संध्याकाळच्या नंतर. आता आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये बिबट्याचं वातावरण एवढं मोठं भयंकर आहे की बिबट्या सर आता घरात दारात येऊन बसायची व्यवस्था आल्या. त्यामुळे जर संध्याकाळी लाईटची व्यवस्था जर नसेल तर त्या शेतकरी आणि त्या रानात काबारकश करणाऱ्या लोकांनी करायचं काय? यासाठी हे आता शेतकरी त्यांचा उद्रेक झालेला आहे. पण नेमकं आता MSEBने तुम्हाला काय उत्तर दिलंय? MSEB आम्हाला सरळ सांगते की आमच्या हातात काही नाहीये.
MECBच्या साहेबांना म्हणजे पंकज तेली साहेब आहेत, त्यांना मी जवळजवळ 2-3 वेळा फोन केला. म्हणजे वाटेगावचे ते इथले हे आहेत मेन साहेब आहेत, त्यांना 3 वेळा फोन केला, ते फोन उचलत नाहीत. म्हणजे आम्ही कोण आहोत? तुम्हाला इथं सरकारनं ठेवलंय का याच्यासाठी? कस्टमर किंवा तुमचं जे ग्राहक आहे त्याच्या काय प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला सोडवायचे आहेत. मग तुम्ही सुट्टीच्या टायमात जर आम्ही मान्य करतो तुम्हाला सुट्टी आहे शनिवारची, पण कमसे कम फोन उचलून तुम्ही त्याला रिप्लाय दिला पाहिजे. तुम्ही आमच्या ग्राहकाचा फोन उचलत नाही आणि तुम्ही तुमच्या कामगारांचा फोन उचलताय, म्हणजे काय? शोकांतिक आहे. कारण हे खरं शोकांतिक आहे. म्हणजे काय? अधिकारी सुद्धा मग्रूर झालेले असं दिसतंय. जर तुम्ही कंझ्युमरचा फोन उचलत नसाल आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचा फोन उचलत असाल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून कुठेतरी पळ काढण्याचा प्रयत्न करताय. गेले सांगली तकच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वीच शेण्यामध्ये सुद्धा असा प्रकार घडला. एक पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी त्यांनी वारंवार विनंती करून तुम्ही जे लोड शेडिंग आहे, लोड शेडिंग मध्ये आम्हाला सिंगल फेज लाईट द्या अशी विनंती करून सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सिंगल फेज लाईट न दिल्यामुळे पोल्ट्रीवर 600 कोंबड्या त्यांच्या दगावल्या. म्हणजे किमान 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालं. मग प्रत्येक वेळेला शेतकरी तुमचा टार्गेट आहे का? शेतकऱ्यांवर असा अन्याय करणार आहात का? त्यासाठी तुम्ही अधिकारी बसवलेत कशासाठी? या कंझ्युमरांच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणीचं निरसन करण्यासाठी. आणि जर तुम्ही जर त्यांचे फोन उचलत नसाल, सुट्टीवर असला तरी तुम्ही फोन जर घेत नसाल तर इतकी फार मोठी तुमच्यावर आता कुठे जबाबदारी नसल्यासारखं वागण्याचं तुमचं कृत्य आहे. पण आता तुमची इथून पुढे काय मागणी आहे किंवा तुम्ही काय करणार आहात? नमस्कार, माझी एकच मागणी आहे. एक तर आमचे जे जुने मीटर तुम्ही काढून नेलेत ते आम्हाला परत बसवा, नाहीतर सरसकट सगळ्यांच्या लाईट कट करा. आता काय हे तर काय तसं शक्य नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. पण आता तुम्ही आज तर निवेदन दिलंय, इथून पुढची तुमच्या आंदोलनाची काय असणार आहे परिस्थिती? आंदोलनाची परिस्थिती एकच आहे. सोमवारी मी पूर्णपणे MECB ला टाळा लावणार आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन देणार आहे, ग्रामपंचायतला निवेदन देणार आहे, वर तहसीलदार कार्यालयात देणार आहे, वर कलेक्टरला पण देणार आहे. मी पूर्ण MECB ला टाळा लावणार आहे. माझं एकच तत्व आहे. मला एकच कळतं की माझं वैयक्तिक माझ्या लाईट बिलासाठी नाहीये, माझ्या वाटेगावमध्ये माझा बराचसा असा समाज आहे, गोरगरीब आहे, की त्यांच्या घरात आता अशी परिस्थिती आहे की लहान बाळ आहेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल हे MECB वाले कोण जाऊन बघणार नाहीये. त्यांना फक्त पगारशी मतलब आहेत किंवा त्या माणसांना फक्त पगारशी मतलब आहे. पण कुणाच्या घरात किती जळायला लागले हे कोण बघायला जाणार नाही. आम्हाला तेवढा म्हणजे आम्ही समाजकार्य केलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरात गेलेलो आहे, बसलेलो आहे, उठलेलो आहे. प्रत्येकाच्या घराची आम्हाला जाणीव आहे, आम्हाला गोरगरिबांची पण जाणीव आहे. फक्त काय आहे की आम्हाला एकच कळतंय की बाबा जी लाईट तुम्ही आता जी घालवली ती सुरळीतपणे परत चालू करावी. तुमचं लाईट बिल थकणार नाही, 100% तुमचं लाईट बिल भरलं जाईल. फक्त तुम्ही लाईट आहे ही वाटेगावातली सुरळीतपणे चालू करावी. हे निवेदक आहेत, त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आता त्यांच्यावर अडचण आहे. तर तेच म्हणा किंवा त्यांच्यासारखे असंख्य ग्राहक आहेत की त्यांच्या घरातली आता सध्या लाईट बंद आहे. आर्थिक परिस्थिती काही ठिकाणची चांगली आहे, काही ठिकाणची बिकट आहे. त्यामुळे तडजोड आर्थिक होईपर्यंत लाईट चालू करावी अशी त्यांची विनंती नसेल तर सोमवारी ते MECB ऑफिसला टाळं ठोकणार.